घरातल्या प्रत्येकाने खायला हवेत असे हे सुकामेवा आणि खजुराचे लाडू मी आज इथे बनवलेले आहेत. अप्रतिम चवीचे बनतात आणि फार काही वेळ लागत नाही. 15 ते 20 मिनिटं इन्व्हेस्ट केल्यानंतर खूप छान अप्रतिम चवीचे खजूर आणि सुकामेव्याचे लाडू आपण इथे तयार करणार आहोत. त्यासाठी 1/4 किलो खजूर घेतलेले आहेत. खजुरातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये आपल्याला अंजीर घालून घ्यायचं आहे आणि अंजीर आणि खजूर आपण मिक्सरला छानपैकी बारीक करून घेणार आहोत. 1 चमचा तुपावरती साधारण 5 मिनिटं लो फ्लेमवरती आपल्याला हे मिश्रण जे आहे ते परतवून घ्यायचं आहे. छान एकजीव होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. सगळ्यांनाच आवश्यक असणारे हे ड्रायफ्रूट्स आपण यामध्ये घालायचे आहेत आणि स्वादिष्ट असे हेल्दी असे लाडू आपण इथे बनवणार आहोत. तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल. नक्की करून बघा ही रेसिपी आणि जेव्हा कराल तेव्हा ती कशी जमली मला कमेंट करून सांगायला विसरू नका. खजूर आपण एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवणार आहोत. त्याच पॅनमध्ये आपण सर्वात पहिल्यांदा अर्धा चमचा तूप घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये बेदाणे जे आहेत ते आपल्याला छानपैकी परतून घ्यायचे. तेही थंड करून घेऊयात. डिटेल रेसिपी चॅनलवरती आहे, नक्की व्हिजिट करा. जेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवाल तेव्हा तुम्ही स्वतःला सुद्धा थँक्यू म्हणाल की अप्रतिम चवीचे हे लाडू आपण बनवलेले आहेत आणि सगळ्यांनाच गरजेचे आहेत. अगदी धावपळीच्या जीवनामध्ये लहान मुलांना शाळेमध्ये सुद्धा भरपूर अभ्यास असतो आणि अशा वेळेस तुम्ही हे छोट्या छोट्या भुकेसाठी छोटे छोटे लाडू तुम्ही नक्कीच देऊ शकता. त्याच्यानंतर मी बाकीचे ड्रायफ्रूट्स पंपकिन सीड्स, अक्रोड, बदाम, काजू आणि पिस्तासुद्धा भाजून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर खजुराच्या मिश्रणामध्ये हे सगळे ड्रायफ्रूट्स आपण एकत्र करणार आहोत. गरम असतानाच आपल्याला हे एकत्र करायचं आहे. चमच्याने सर्वात पहिल्यांदा मी एकत्र करते आणि त्याच्यानंतर हातानेच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. एनर्जी रिच असे हे लाडू बनणार आहेत. नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि जेव्हा तुम्ही ट्राय कराल तेव्हा ती कशी जमले मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आस्वाद रेसिपी चॅनलवरती सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. सगळे लाडू आपण इथे वळून घेणार आहोत आणि वरतून आपण याला खसखस लावून घेणार आहोत. त्यामुळे खसखस मी 1 ते 2 चमचा पॅनवरती हलकी गरम केलेली आहे. गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे लाडू आपल्याला घोळवून घ्यायचे आहेत. अगदी सोपी आणि हेल्दी रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. अप्रतिम दिसत आहेत आणि हे लाडू तुम्ही 4 ते 5 आठवडे छानपैकी स्टोअर करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.